नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यामधील बुपकरी मलौनी या गावासह इतर गावात जाऊन राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आणि विधानसभेचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या। येत्या वर्षभरात गावाशी असलेल्या संपूर्ण समस्यांचं निराकरण करण्याचं आश्वासन डॉक्टर गावितांनी ग्रामस्थांना दिले। समाज मंदिर, संरक्षक भिंत, रस्ता काँक्रिटीकरण यासह मूलभूत समस्या सोडविण्यासंदर्भात आश्वासन दिले। निवडणुकीनंतर आमदार स्वतः आपल्या गावी येऊन आपल्या व्यथा ऐकून घेत त्याच्यावर निराकरण करण्याचं आश्वासन दिल्यानं ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आलं। सुविधा करून देणार, सर्व हलको करून देणार। तुम्हाला कोणाला काय शाळा पाहिजे, शाळेच्या खोल्या पाहिजे, अंगणवाड्या पाहिजे, समाज मंदिर पाहिजे, वाचनालय पाहिजे, मंदिर पाहिजे, संरक्षण भिंत पाहिजे, हे सर्व करून देईल। आता तुमच्या काय काय अडचणी आहे तुम्ही मला सांगायच्या। या मौजे बुपकरी गावात माननीय आमदार गावितजी साहेब निवडून आल्यानंतर पहिलेच असे आमदार आहेत की ज्यांनी स्वखुशीने या छोट्याशा गावाला आमची भेट दिली। त्याबद्दल मी सर्वच ग्रामस्थ मंडळीतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो। थँक्यू। नंतर आमच्या छोट्याशा गावाची जी समस्या आहे ही तिसरी पंचवार्षिक आहे। साहेब, तुम्हालाही जाणीव आहे की तिसऱ्या पंचवार्षिक म्हणजे गेल्या 15 वर्षापासून आमची एकच मागणी आहे की बुपकरी ते वरढे टेंबा रस्ता हा फक्त शेतकऱ्यांसाठी नाही, आमच्या गावाची जे शेतकरी आहेत त्यांची 95% जमीन या रस्त्याला आहे। आणि आमच्या ज्या आदिवासी भगिनी आहेत साहेब, लक्षात घ्या, या मोलमजुरीला जातात, यांची गुरं ढोरं पायी चालणारा जो त्या ठिकाणी आमचा कामाला येणारा जो सालदार आहे त्यांची सर्वात मोठी अडचण आहे। शेतकऱ्यांची जी आहेत, परंतु सर्वात माझ्या ज्या भगिनी आहे, आदिवासी भगिनी, ज्या रोज सकाळी उठल्यानंतर मजुरीला जातात, जाताना येताना पावसामध्ये गुडघ्या एवढ्या चिखलामध्ये जावं लागतं, ही प्रमुख समस्या आहे। कृपया तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा ही सर्वांतर्फे विनंती आहे। आणि दुसरी म्हणजे आमच्या गावाला लागून जी गोमाई नदी आहे, संरक्षण भिंतीचं काम थोडं झालं आहे परंतु अजून अपूर्ण आहे, ते पूर्णच न्यावं एवढी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो आणि सर्वच ग्रामस्थ मंडळीपुढे तुमचं पुनः एकदा स्वागत आहे। धन्यवाद साहेब। स्टार पोलीस न्यूज, नंदुरबार।